आणि आता जय किसान जय विज्ञान। द्राक्ष उत्पादनासाठी त्याने 10 एकरवर मोठा खर्च करून मोठा मांडव उभारला। 2-5 वर्षात उत्पादनही सुरू झालं, मात्र हवामान आणि परिसराची साथ मिळाली नाही आणि मग अखेर उभ्या पिकावर कुऱ्हाड चालवणं भाग पडलं। पण संकटातही संधी शोधून या युवा शेतकऱ्याने याच मांडवावर दुसरी वेलवर्गीय पिकं घेण्याचा प्रयोग केला आणि हा प्रयोग यशस्वी तर झालाच, पण द्राक्षाच्या तिप्पट उत्पादनही देऊन गेला। जुन्नरमधील तेजेवाडीच्या एका युवा शेतकऱ्याच्या कडू कारल्याच्या गोड उत्पादनाची ही यशकथा पाहूयात। मध्ये आम्हाला 50 ते 60 हजाराचा इजाफा होतो, कारण तोडण्यास सोपं जातं। माल सापडण्यात जी तार लाईन पद्धत असते त्यात माल सापडा लागतो आणि प्लस तो माल जर त्या वेलींनी त्यांना गुंडाळा केला तर तो खराब पण होतो। याच्यामध्ये वरचं स्ट्रक्चर असल्यामुळे माल खाली येतो, ग्रॅव्हिटीमुळे मालची साईज लांब निघते, त्याचा फायदा होतो। दुधी भोपळा जो बॉटलमध्ये पाहिजे, जो एक मॉलवाल्यांसाठी एक 450 ते 500 ग्रॅमचा त्या प्रमाणात भेटतो। जमिनीवरचा दुधी तो वाकडा तिकडे येतो आणि तारकाठीवर राहत नाही, त्याचा हा फायदा आला। 2006 साली 10 एकरावर द्राक्ष पीक लागवड केली, ती किडीनं खाल्ली। म्हणून वैतागून केतन कुमारांनी द्राक्ष बाग तोडून त्याच मांडवावर कारली आणि दुधी फुलवली। आता वर्षभरात 2 वेळा ते हे पीक घेतायत। द्राक्षाचीच बेडची पद्धत आहे, फक्त आम्ही आता मल्चिंग करत असतो। पाणी आम्ही ड्रिपनी देतो, आपल्या नदीवरनं लिफ्ट आहे, विहिरीमध्ये स्टोरेज आहे, तिथनं आपण इकडे पाणी पोचवतो। हे वर्षातून 3 पिकं नाही 2 पिकं होतात त्याच्यामध्ये। 1 लाख 3-3.5 लाख एकरी। हो नाही, खर्च होता जाता 2-2.5 लाख। हवामान बदलाच्या काळात बेभरवशी झालेली द्राक्ष बाग शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावते, पण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून द्राक्षाच्या मांडवावर कडू कारल्याची आज गोड फळं केतन कुमार यांना चाखता आली। इतरांनाही ते शक्य आहे, गरज आहे वेगळी वाट निवडण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष दुबे आणि नितीन सोनवणेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे। यानंतर इथेच थांबणार